नमस्कार श्रोते मित्र हो. कथारस सादर करीत आहे ज्येष्ठ प्रतिभावंत लेखक श्री ना पेंडसे लिखित कादंबरी रथचक्र. प्रकरण 25. होळी भूतीचा गलका कमी झाला होता. गवताची गंजी जळून गेली होती. मध्यावर ठेवला उंच उंडका धुमसत होता. मधूनच लाल निखारे निखळून खाली पडत. तो अंथरुणावर पडला, पण तडफड शमली नव्हती. जरा वेळापूर्वी अनुभवलेला प्रसंग पुढे येत होता. रक्त तापत होतं. कृष्णाताईकडे जावं अशी उबळ येत होती. तिच्या खोलीतला दिवा अजून तेवत होता. पाय न वाजवता तो दरवाजाशी गेला आणि दाराच्या फटीतून त्यानं नजर टाकली. दचकून तो 2 पावलं मागे झाला. विवस्त्र होऊन कृष्णाताई झोपली होती. तिला दार उघडं ठेवलं ह्याचा अर्थ काय? छातीतील धडधडीचे आवाज कानांतून बाहेर पडत होते. कुवत कसली? तिला काय सुचवायचं होतं? सरळ दरवाजा उघडून आत जावं आणि तिच्या अंगावर लोळण घ्यावी असं त्याला वाटलं. दरवाजाकडील कुशीवरती वळत आहे असं दिसताच तो घाबरला आणि अंथरुणावर आला. वर्तुळ काढलेला कागद बाजूला पडला होता. रागानं त्यानं तो हातात घेतला. दोन्ही वर्तुळांच्या बिंदूतून पेन्सिल खुपसून त्यानं भोकं पाडली आणि त्यातून होळीच्या औंडक्याकडे पाहू लागला. जरा वेळानं कागदाचा बोळा करून त्यानं जमिनीवर आपटला. दरवाजाकडे जाण्याचे विचार पुन्हा डोक्यात येत होते. त्याच्या डोक्यात अचानक एक कल्पना आली. तो अंथरुणावर बसला आणि कागद पेन्सिल घेऊन फाकी आठवू लागला. अर्धा कागद भरला तेव्हा तो थांबला. जरा वेळापूर्वीची तडफड कमी झाली होती. त्यानं तो कागद वाचला. त्याची त्यालाच लाज वाटू लागली. आपण इतकं अर्वाच्य लिहू शकतो ह्याचं त्याला आश्चर्य वाटलं. डोक्यावर गार पाणी शिंपडून तो अंथरुणावर पडला. अजून त्याला स्वतःचा भरोसा वाटत नव्हता. शेजारच्या खोलीतला दिवा गेला. दाराला कडी लावल्याचा आवाज आला. आता आपल्याला मोह झाला तरी दरवाजा बंद आहे याची जाणीव होताच त्यानं डोळे मिटले. आज तू मांडला आहेस काय? अंगावर उन्हा आली? कृष्णाताईचे शब्द ऐकताच तो बसला होता. त्याच्याकडे पाहून ती हसत होती. तो तिला निरखून पाहत होता. ह्याच बाईनं आदल्या रात्री आपल्याला पागल बनवलं हे त्याला खरं वाटत नव्हतं. रात्री ती इतकी सुंदर कशी दिसत होती की आपल्या नजरेला हिनं जादूटोणा केला. काही असो, आता त्याला तिची शिसारी वाटत होती. फतकल घालून ती बसली आणि त्याचं अंथरूण गुंडाळू लागली. मी गुंडाळतोय? एखाद्या दिवशी मी गुंडाळलं म्हणून काय झालं? उठ लवकर, निरशा दुधाचा चहा तयार आहे. कोणी पाहिलं तर काय म्हणेल कृष्णाताई? कोणी काही म्हणत नाही. भिण्यापायीच तुझा जन्म जाणार बहुतेक. अंथरूण गुंडाळून तिनं त्याच्या पुढ्यात आणलं तेव्हा तो उठला. तिच्याकडे त्यानं पुन्हा एकदा पाहिलं आणि कपाळावर हात मारला. रात्रीसारखाच आताही तिला तो एका बाजूने पाहत होता. तेच बटबटीत नाक रात्री त्याला सुंदर वाटलं. कंदिलाच्या प्रकाशाची तर किमियान होती. तोंड धुतो आहेस ना? काकेत वळकटी घेऊन त्याला ती विचारत होती. हो. काय हे तुझं अंथरूण? याला पाणी किती दिवसात लागलं नाही? कुबट वास येतो आहे. माणसानं कसं स्वच्छ असावं. तोंड धुवून तो परत आला तेव्हा त्याची खोली स्वच्छ झाली होती. कृष्णाताई कागद वाचण्यात दंग झाली होती. तो शहारला. धावत जाऊन त्यानं कागद हिसकावून घेतला आणि त्याचे तुकडे केले. येतायत तर खऱ्या. तो शर्मिंदा झाला. एकीकडे चिडला होता. ही तर वेश्या दिसते. सभ्यतेचं सोंग हिला जमतं कसं? ती कागदाचे तुकडे गोळा करीत होती. ह्या बाईच्या नादी लागायचं नाही असं ठरवून तो घोगटीत पुस्तकं भरू लागला. घरीच निघालास ना? पाहतो, बेफिकीर आवाजात तो बोलला. पाहू नको, घरीच जा. पुरणपोळी ठेवली तिने. अशा करड्या आवाजात ती बोलली. नेहमीची कृष्णाताई त्याला आठवली आणि तो चुप्प झाला. पहिल्या दिवशी वळकटी घेऊन तो खानावळीत आला तेव्हा गोठ्यातील पोरं त्याला पाहून हसली. तो प्रसंग त्याला आठवला.
पुढं असं होणार हे त्यांना माहीत होतं का? कृष्णाताईची खानावळ हे त्याला एक रहस्य वाटत होतं. खानावळीचा मालक कोण? बाहेर विड्या फुंकीत बसतो तो कृष्णाताईचा नवरा, की असाच कोणी पोषण्या ठेवलेला आहे? आता सगळ्याच गोष्टीचा त्याला संशय येऊ लागला. हा बाप्या झोपतो कुठे? रात्री कृष्णाताईच्या खोलीकडे कोणीच कसं फिरकत नाही? या सगळ्यापेक्षा कृष्णाताई हे एक कोडं होतं. तिचा हा खेळ तरी कुठल्या प्रकारचा? आपल्या आधी कोणाचा तरी नंबर लागलेला असणार ह्याविषयी त्याला आता शंका नव्हती. त्याचा तो तलास लावणार होता. या प्रकरणाचा शेवट काय होतो ते जाणून घेण्याची त्याला उत्कंठा होती. पोळ्यांचा डबा घेऊन तो घाटीशी आला आणि विवस्त कृष्णाबाई त्याच्या समोर उभी राहिली. तो शहारला आणि क्षणभर उभा राहिला. एकदम दार उघडून तो खोलीत गेला नाही. हा केवढा शहाणपणा! कदाचित घाबरून मागं फिरला असता, पण आता त्याला स्वतःचा भरवसा वाटत नव्हता. आईला हा प्रकार कळला तर? खानावळीत तो झोपायला जाऊ लागला आणि कृष्णाताईनं त्याला तैनात सुरू केली. लुगडी, पैसे, पोळ्या, हा सारा मलिदा देण्यात तिचा हेतू आहे हे उघड होतं. पण कसला हेतू? तिला काय हवं आहे तेच त्याला कळत नव्हतं. परीक्षा अवघी 1.5 महिन्यावर आली आणि हे संकट उभं राहिलं. तो नेहमीसारखाच पुस्तक उघडून बसे, पण चित्त रमत नव्हतं. त्याला एक कृष्णाताई दिसत होती. हे प्रकरण अखेरीस आपल्या मुळावर येईल, शक्य तेवढ्या लवकर त्याचा सोक्षमोक्ष लावला पाहिजे हे त्याला दिसत होतं. पण मार्ग सापडत नव्हता. खानावळ बंद केली तर दिवस कसे काढायचे? गेल्या काही दिवसात कृष्णाताईंकडून त्याला 20-25 रुपयांची कमाई झाली होती. तेवढ्यावर उरलेले दिवस सहज निघाले असते. पण नाइलाजाने आपण ही नोकरी करीत आहोत असं तो स्वतःला भासवीत होता. आणि संध्याकाळ झाली की खानावळीची वाट चालत होता. अभ्यासाची पुस्तकं वाटोळी करून तो कृष्णाताईच्या वाटेकडे डोळे लावून बसला. आज लक्ष्याचा हिशेब काही झालं तरी संपवायचा होता. शेनवलीला एकदा जाऊन यायचं त्यानं ठरवलं. त्या ठिकाणी खरोखरच कोणी गांगल आहेत का आणि ह्या बाईशी त्यांचं काही नातं आहे का ह्याची चौकशी त्याला करायची होती. मुळात ती ब्राह्मण आहे की नाही आणि तिचं नाव गांगलच आहे की काय याविषयी सुद्धा त्याला शंका होती. अचानक त्याला आठवलं, आपण तिच्या खोलीत जातो, मोठ्यानं बोलतो, उद्या लगट करू लागलो आणि ती ओरडली तर पाहणारे म्हणतील काय? त्यानं ठरवून टाकलं, काही झालं तरी आपण तिच्या खोलीत जायचं नाही. हवं तर तिनं आपल्याकडे यावं. तिच्याशी तो धड बोलणारही नव्हता. अंथरूण घालण्याकरता तो वळकटीशी आला आणि स्तब्ध उभा राहिला. त्याच्या अंथरुणाच्या जागी कोरी वळकटी आली होती. त्यानं ती अंथरली आणि डोळ्यांसमोर पुस्तक धरून तो पडला. रात्री बराच वेळ त्यानं वाट पाहिली, पण ती आली नाही. सकाळी लवकर उठून घरी जायच्या तयारीला लागला तेव्हा ती आली. त्यानं कपाळाला आठी घातली. दिवस उगवला की ही बाई नजरेसमोर नको असं का वाटतं? बेधडक तिच्याकडे निरखून पाहत तो विचार करीत होता. निघालास? हो. काय गाढ झोप लागली होती? कशावरून? येऊन गेले, हलवलं तरी उठला नाहीस. नवीन वळकडीचा पायगुण चांगला दिसतोय. हे खोटं आहे. मला गाढ झोप लागली नाही आणि तुम्ही आल्या नाहीत. कशावरून? मला कळलं असतं म्हणूनच म्हणते, तुला गाढ झोप लागली होती. बरं, तुम्ही म्हणता तसं. माझी वळकटी आणून द्या पाहू. आता कुठली देऊ? भिकाऱ्याला देऊन टाकली. का दिलीत? बराच माज आला रे तुला. कौतुकानं कोरी वळकटी आणली. आणखी कृष्णाताई, आणखी महिन्यानं मी इथून जाणार. मग कोणी कौतुक करणार आहे का? का नाही? मी करीन. तुला कॉलेजला लागणारा सगळा पैसा देण्याचं माझ्या मनात आहे. माझे एक काका लखनौला ऑफिसर आहेत. ते कॉलेजचा सगळा खर्च देणार आहेत. त्यांना म्हणावं, पुतण्याला आधी मॅट्रिक करा. कळस चढवायला सगळेच धावतात.
पण कोणाचीही कपर्दिक मला घ्यायची नाही. मी दिली तरी? तुम्ही कोणाशा लागून गेलात? झाडू काम करावं पण पण लाचारी नको. ह्यात कसली लाचारी? ते राहू दे. कालचा हिशेब लिहिलास? नाही. असं करून कसं चालेल? आज रात्री हिशेब पुरा व्हायला पाहिजे. तुला ठेवला कशाला? नको असेल तर जातो. जातोस कुठं? अंगावर किती पैसे दिले ठाऊक आहे का? ते फेड आणि जा. कृष्णाताई चिडून बोलली आणि चालती झाली. अंगाशी येऊ नको, परिणाम वाईट होतील. कृष्णाताई मोठ्यानं ओरडली तेव्हा तो 2 पावलं मागं झाला. त्यानं दरवाजाकडे नजर टाकली. ह्यावेळी कोणाला जाग आली तर? तो विचार त्याच्या मनात फार वेळ रेंगाळला नाही. वाटेल ते झालं तरी आज ह्या प्रकरणाची तड लावायची असं त्यानं ठरवलं होतं. पायगतीची चादर अंगावर ओढून कृष्णाताईनं अंथरुणावर अंग लुटून दिलं. या अर्धनग्न अवस्थेत त्याला ती अधिकच खाऊ लागली. सगळी लाज सोडून तिच्या मांसल अवयवांकडे तो पाहत राहिला. कृष्णाताई स्वस्थ पडून त्याच्याकडे पाहत होती. विंचवाची नांगी बांधून लहान मुलानं त्याची फरफर करावी तशी तासभर त्याला ती खेळवत होती. लक्षाच्या हिशोबाचे कागद बाजूला पडले होते. जरा वेळानं तिनं ते उचलले आणि त्याच्याकडे दिले. काय छळ मांडला हे तुम्ही? थरथर तो ओरडला. केवढ्यानं बोलतोस? कोणी आत आलं तर म्हणेल काय? खरोखरच कोणी आलं तर बरं होईल असं त्याला वाटलं. ती आज तशी वावगी वागली नव्हती. तो आला तेव्हा खाटेवर फक्त कन्हत पडली होती. तिचे पाय दुखत होते. खोबरे तेलाची वाटी घेऊन तो तिच्या पायाशी गेला. मांडीपर्यंत तिनं लुगडं वर घेतलं आणि तिचे पाय तो रगडू लागला. सुस्कारा टाकीत बसती होऊन तिनं आशीर्वाद दिला. किती बरं वाटतं आहे. बायको चांगली मिळेल हो. कृष्णाताई, आधी मला परीक्षेला बसायचं आहे. तो हसत बोलला. घोक्कमपट्टी करून पहिला सुद्धा येशील. बायकोची परीक्षा तेवढी सोपी नाही. दिवसा वावरणारी कृष्णाताई मध्येच उगवली. रात्री ती शहाण्यासारखं कधी बोलत नसे. नेहमीसारखी अजून ती रंगात आली नव्हती. पण आज त्याला फिकीर नव्हती. कसं वागायचं ते तिच्या वागण्यावर त्यानं ठेवलं नव्हतं. थोडा वेळ पाय रगडून तो तिच्या पोटाशी जाऊन बसला. कृष्णाताई, तुमचं वय किती? का रे बाबा? यजमानांच्या मानानं तुम्ही तरुण दिसता. केवढी दिसते? 25, फार तर 30. पडते आता. बाजूला हो. पडा ना. एवढं म्हणून त्यानं तिचे दंड पकडले. तिला झोपवण्याच्या उद्योगात तो होता. इतक्यात ती ओरडली. हे काय? झोपताना दंड कशाला धरतो आहेस? आज मी तुमच्याजवळ झोपायचं ठरवलं आहे. मग झोप. हा काय चावटपणा? कृष्णाताई, चावटपणा कोण करतं आहे, मी की तुम्ही? ती काही बोलली नाही. आडवी झाली आणि त्याच्याकरता जागा मोकळी करून त्याला झोपायला सांगू लागली. तो झोपला आणि तिच्या अंगाशी जाऊ लागला. ती ओरडली. अंगाशी येऊ नकोस, परिणाम वाईट होईल. स्पर्श होताच ती असं ओरडे आणि पुन्हा शांत होई. तू इथंच झोप, मी खाली झोपते, चालेल? कानाशी तोंड नेत तिनं लाडीक आवाजात विचारलं. चालेल. नाहीतर असू देत. ती तिथेच झोपली. मधूनच तिच्या अंगाचा त्याला ओझरता स्पर्श होई आणि विजेचा धक्का बसावा तसं होई. ह्या साऱ्याचा रोख एकच आहे असं अजूनही त्याला वाटत होतं. पण 3 वेळा प्रयत्न करूनही त्याला जमलं नव्हतं. त्याचं काही चुकत तर नव्हतं. विचार करीत तो डोळे मिटून पडला. जरा वेळानं त्यानं कूस बदलली. आता त्याचं तोंड तिच्या समोर आलं होतं. किलकिले डोळे करून त्यानं पाहिले.
तृप्त नजरेनं त्याच्याकडे ती पाहत होती. त्याला पुन्हा सुरसुरी आली. असं किती वेळ पडून राहू? म्हणजे काय, इथं झोपतो आहेस ना? तुम्ही उठा ना. मी काय नडते तुला? स्पर्श झाला की त्रास होतो. स्वस्थ झोप. तुझ्या मनात आज वाईट विचार येत आहेत. कृष्णाताई, तुम्ही काय छळ मांडला आहे माझा? मला काय यातना होत आहेत याची कल्पना तुम्हाला आहे का? छळ कसला? सांगतो, थांबा. एवढं बोलून तो ताडकन उठला आणि विवस्त्र होऊ लागला. काय चालवलं आहेस? ती ओरडलीच. तुम्हाला हवा आहे ते. मला काय हवं आहे? साधा दिसतोस पण बराच आहेस रे. धोतर कशाला सोडतो आहेस? तिच्या बोलण्याकडे त्यानं लक्ष दिलं नाही. सोडलेलं धोतर वारा घेण्याकरता तो मागं पुढं करू लागला. तिनं आपलं तोंड दुसऱ्या बाजूला वळवलं. धोतर लुंगीसारखं वेटोळं गुंडाळून त्यानं कृष्णाताईला हाक मारली. ती त्याच्याकडे पाहू लागली. एकदाच, फक्त एकदा. मुलं खाऊ मागतात तसं तो बोलला. काय काय ते तुम्हाला माहीत आहे. गड्याला बोलवू का? हा काय हलकटपणा? नीट धोतरनेस. तिच्या करड्या आवाजानं तो घाबरला आणि निर्या करू लागला. ती उठली आणि त्याच्या तोंडाशी कंदील नेऊ लागली. त्यानं तिच्याकडे पाहिलं. उंच धरल्या कंदिलाची वात ती हळूहळू कमी करीत होती. तो हसला. त्याला पुन्हा आशा वाटू लागली. तिच्या दिशेनं त्यानं एक पाऊल टाकलं. कंदील मालवता मालवता ती ओरडली. पुन्हा तुझा चावटपणा सुरू झाला का? अंगाशी येऊ नकोस. परिणाम वाईट होतील. सकाळी कृष्णाताई त्याला उठवायला आली. तिला पाहताच तो अंथरुणाबाहेर आला आणि डोळे फाडून तिच्याकडे पाहू लागला. त्याच्याकडे पाहून ती हसू लागली. शरम नाही वाटत हसायला? त्यानं विचारलं. तुला वेड तर नाही लागलं? चहा प्यायला चल. मालकिनीच्या आवाजात कृष्णाताई बोलली. चुलीत घाला तो चहा. भूत संचारलं की काय? झालं काय तुला? तुम्ही हलकट आहात. आणखी संतीनबाईचा आवांडला तरी फसणार नाही. किती लोकांचे आतापर्यंत बळी घेतले ते सांगा. याद राखा, गावभर तुमची जाहिरात करीन. ठरलं. तू माझी आणि मी तुझी जाहिरात करू. कोण हरतं पाहूया. तो चपापला आणि वस्तुस्थितीची जाणीव होताच गप्प झाला. तयार आहेस का? तिनं पुन्हा विचारलं. तो मुकाट्यानं पुस्तकं गोळा करू लागला. कृष्णाताईनं चहा आणला. तो त्यानं घेतला आणि गळ्यात घोंगडी अडकवून तो जाऊ लागला तेव्हा कृष्णाताई बोलली. तो डबा? तिच्या आवाजातल्या गोडव्यानं तो घाबरला. आज डबा न्यायचा नाही असं त्यानं ठरलं होतं. 2 कृष्णाताई ह्या घरात वावरतात की काय त्याला शंका आली. पण नकार देण्याच्या निमित्तानं सुद्धा तिच्याजवळ बोलायची त्याला इच्छा नव्हती. डबा उचलून तो बाहेर पडला आणि सरळ कचेरीच्या घाटीशी येऊन श्वास टाकीत उभा राहिला. पिसाळलेल्या कुत्र्याच्या तावडीतून सुटावं तसं त्याला वाटलं. खाली पसरल्या गावाकडे त्यानं नजर टाकली. सर्वत्र दाट धुकं पसरलं होतं. पाण्याचा गार थेंब त्याच्या गालावरून ओघळत खाली पडला. गाल पुशीत त्यानं वर पाहिलं. ते झाड निथळत होतं. पाऊस पडल्यागत झाडाखालची जमीन ओली झाली होती. बसण्याकरता तो जागा पाहू लागला. कोरडी जागा त्या ठिकाणी नव्हती. मैलाच्या दगडावर त्यानं पुस्तकांची घुंगडी ठेवली आणि त्यावर बसू लागला. हलकट साला. कोणीतरी शिव्या हसडली. घाबरून त्यानं सभोवताली पाहिलं. कोणी नव्हतं. जड मनानं तो घुंगडीवर बसला. दूरवर पसरल्या शेताळीच्या पट्ट्यात कडब्याची लागवड दिसत होती. आवाक्या बाहेर वाढून शेवटी रोपं जमिनीवर कोलमडली होती. त्यांच्या करड्या पांढऱ्या फुलांची पखरण सर्वत्र पसरली होती. फुलांचा मंद वास दरवळत होता. ह्या प्रकाराला सुरुवात कशी झाली?
आपण काय आरंभलं आहे? ह्याचा शेवट काय होणार? उत्तराची वाट पाहत अनेक प्रश्नचिन्ह त्याच्यासमोर उभी राहिली. त्याचा स्वतःवरचा विश्वास उडाला होता. संध्याकाळ झाली की आपले पाय पुन्हा खानावळीकडे वळणार. ह्या अधपतनातून आता आपल्याला कोणी वाचवू शकणार नाही अशी धास्तीच त्यानं घेतली. घरचे शिव्याशाप खात आई त्याला त्या ठिकाणी घेऊन आली. तिला उद्या कळलं तर काय वाटेल? देवाला नमस्कार घालीत प्राण सोडणारे आजोबा, 12 वर्ष तपश्चर्या करणारा बाप, त्या आठवणींचा काही उपयोग नव्हता. गेले 8 दिवस ह्या सगळ्यांचं तो स्मरण करीत होता. त्याच्या कुळात अनाचार झाले असतील, पण 18व्या वर्षी गुण उधळणारा कोणी निपजला नव्हता. उद्या ह्या गोष्टीचा गावात बभरा झाला तर? हेड मास्तर आपल्याकडे रोखून का पाहतात? त्यांना काही सुगावा तर लागला नाही? मोठ्याने बोलण्याचा आवाज आला. दचकून त्यानं पुन्हा सभोवताली पाहिलं. पलीकडे माणसं कामं करीत होती. त्याला आठवलं, आपल्या हातून अजून पाप घडलेलं नाही. त्या विचारानं त्याला बळ आलं. पण पाप घडलं नाही याचं श्रेय त्याला नव्हतं. त्याचं मन केव्हाच व्यभिचारी बनलं होतं. असले विचार नुसते डोक्यात आले तर त्याला शरमल्यासारखं होत असे. बापाच्या पादुकांसमोर उभं राहून क्षमायाचना करी. आज तो सगळी लाज कुळून प्यायला होता. आदल्या रात्रीचा प्रसंग त्याच्या डोळ्यांसमोर उभा राहिला. त्याच्या निर्लज्जपणाला, लाचारीला सीमा उरली नव्हती. शेंबडाच्या गोळ्याकडे पाहत बसावं त्याप्रमाणे त्या आठवणीची उजळणी तो करीत होता. ह्यापुढं त्याला उजळ मात्यानं वावरता येणार नव्हतं. केव्हा तरी ही गोष्ट षटकर्णी होणार. परीक्षेत केवढंही यश मिळालं तरी हा डाग पुसला जाणार नव्हता. लोक त्याच्याकडे बोटं दाखवणार. धुकं बहुतेक विरलं होतं. पूर्वेकडे तांबडं फुटत असल्याचं त्याच्या लक्षात आलं. त्यानं पूर्व दिशेकडे तोंड फिरवलं आणि डोळे मिटून तो प्रार्थना करू लागला. आदित्यस्य नमस्कारो ये कुर्वन्ति दिने दिने जन्मांतर सहस्रेषु. गेली रात्र ही अखेरची रात्र. तो रात्री पेटे तसाच आत्ताही पेटला. 4 कृष्णाताई चाल करून आल्या तरी आता त्याला त्यांची दहशत वाटत नव्हती. त्यानं पुस्तकं उचलली. बाजूला पडला पोळ्यांचा डबा त्याच्या दृष्टीस पडला. शेपटीकडून उंदीर उचलावा तशागत त्यानं तो उचलला आणि शेताडीत भिरकावला. पोळ्या हवेत उडाल्या. त्या पाहायला सुद्धा तो थांबला नाही. 4-5 कावळे त्या ठिकाणी जमा झाले. त्यांची कावकाव तेवढी त्याच्या कानावर आली. धन्यवाद. उर्वरित कादंबरी पुढील भागात. धन्यवाद. कथाकथन अभिवाचनात हवी भावभावनांच्या नवरसांची जोड मराठी बोलती पुस्तकात केवळ यासाठीच नाही, कथारसाला तोड. मराठी साहित्यावर प्रेम करणाऱ्या सर्व मराठी साहित्य रसिकांनी आमचं कथारस हे चॅनल सबस्क्राईब करावं व भरपूर कथा कादंबऱ्यांचा आस्वाद घ्यावा. धन्यवाद.